नमस्कार मंडळी, मी प्रकाश मासाळ, प्रकाश काउन्सिलर. आपल्या ह्या शैक्षणिक उपक्रम असणाऱ्या चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष हार्दिक स्वागत करत आहे. मंडळी, आपण समुपदेशन काउन्सिलिंग एक आनंदाचा पासवर्ड या संदर्भात थोडासा विचार करतोय. काउन्सिलिंगची का आवश्यकता आहे आपल्या मुलांना डेव्हलप करण्यासाठी. प्रकाश काउन्सिलर सातत्याने प्रयत्न करत आहे. चंचलम हि मना कृष्ण प्रमाते बलवदृढम तस्याहं निग्रहं मन्ये वायुरेव विसुदुष्कृतम् असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रह चलम अभ्यासे तु कुंतेय वैराग्ये च गुह्यते. नमस्कार मंडळी, मी प्रकाश मासाळ, प्रकाश काउन्सिलर. आपल्या ह्या शैक्षणिक उपक्रम असणाऱ्या चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष हार्दिक स्वागत करत आहे. मंडळी, आपण समुपदेशन काउन्सिलिंग एक आनंदाचा पासवर्ड या संदर्भात थोडासा विचार करतोय. काउन्सिलिंगची का आवश्यकता आहे आपल्या मुलांना डेव्हलप करण्यासाठी. प्रकाश काउन्सिलर सातत्याने प्रयत्न करत आहे. मी अशा पद्धतीनं विचार आपल्या समोर मांडत आहे की जे विचार नक्की आपल्या मुलांना घडवण्यासाठी आपल्याला सपोर्ट करणार आहेत. आपल्या भारतीय संस्कृतीनं आपल्या सुभाषितकारांनी वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न केलेला आहे आपल्याला गाईड करण्यासाठी, आपल्याला डेव्हलप करण्यासाठी. प्रत्येक गोष्टीचं एक मॅन्युअल असतं. कोणतीही एखादी मशीन बनली, समजा एक वॉशिंग मशीन बनली, एखादी मोटरसायकल बनली, कार बनली किंवा कोणतंही एक इलेक्ट्रॉनिक गॅजेट जर बनवलं गेलं तर त्याचं एक मॅन्युअल तयार केलं जातं की कोणत्या पद्धतीनं ते ऑपरेट केलं पाहिजे की ज्यामुळे त्याची प्रोडक्टिव्हिटी वाढेल, त्याचं लाईफ वाढेल आणि संभाव्य धोके टळतील. या दृष्टिकोनातून ह्या मॅन्युअलचा उपयोग होत असतो. तसं हे जे काही मानवी देहाचं जे काही मॉडेल या निसर्गाने बनवलेलं आहे त्याच्यासाठी सुद्धा काही मॅन्युअल्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. आपल्या संस्कृतीनं दिलेलं आहे. एक महत्वाचं स्टेटमेंट हे आपल्या निसर्गानं दिलेलं ओपन सिक्रेट आहे. तेच ओपन सिक्रेट काय आहे ते आपण ह्या प्रकाश काउन्सिलर चॅनलच्या माध्यमातून आपण समजून घेत आहोत. व्यक्ती जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी मनाचा खूप मोठा सहभाग आहे. समुपदेशन एक आनंदाचा पासवर्ड नेमका कसा काम करतो, समुपदेशन कसं काम करतं, त्याची का आवश्यकता आहे. आपल्या सुभाषितकारांनी एक सुंदर असा श्लोक दिलेला आहे. आज आपण त्याच्यावर थोडासा विचार करणार आहोत. मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुत मा मदो मरकटो मत्स्यो मकारा दश चंचला. म्हणजे इथे मनाबरोबर अजून 9 असे गोष्टी आहेत की जे चंचल आहे. मन जसं चंचल आहे. बहिणाबाई चौधरींची कविता आपण याच्या अगोदर पण ऐकलेली आहे. नक्की तुम्ही गुगलला पण ती बघू शकता. बऱ्याच जणांना ती माहित आहे. मन वडाय वडाय आता होता भईवर गेलं गेलं आमाया. खूप मोठी कविता आहे. त्याच्यावर पण आपण एक दिवशी सविस्तर नक्की विचार करूया. मधुकरो म्हणजे भुंगा. भुंगा सुद्धा याच पद्धतीने चंचल असतो. तो कुठेही एक ठिकाणी स्थिर राहत नाही. मेघो म्हणजे वीज, ढग. आकाशात एकमेकावर ढग आढळतात. ती कधी या क्षणाला इकडे तर कधी या क्षणाला तिकडे अशी ती चमकत असते. त्याचबरोबर मानिनी. मानिनी म्हणजे एखादी स्त्री, ती पण चंचल आहे. मदनो हे कामदेवाचं नाव आहे. त्याचबरोबर मरुत म्हणजे वारा. वाऱ्याबद्दल काही वेगळं बोलायची गरज नाही. मा म्हणजे लक्ष्मी देवीला उद्देशून इथं सुभाषितकारांनी हा शब्द दिलेला आहे. मद म्हणजे मस्ती, मद, तो पण चंचल आहे. मरकटो, मरकट म्हणजे माकड. आणि त्याचबरोबर पाण्यामध्ये पोहणारी मासळी किंवा मासा, ज्याला आपण मत्स्य म्हणतो. मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुत मा मदो मरकटो मत्स्यो मकारा दश चंचला.
त्या पद्धतीनं आपण इतके जर हे सगळे चंचल असतील तर आपल्याला भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाला सुद्धा अर्जुनाने हाच विषय उपस्थित केला. चंचलम ही मना कृष्ण प्रमाती बलवत दृढम. नक्कीच माझं मन हे चंचल आहे, त्याला आवरणं अवघड आहे. तस्याहम निग्रहम म्हणणे म्हणजे जशा एखाद्या वादळाला आपण कंट्रोल करू शकत नाही त्याप्रमाणे माझ्या ह्या मनाला मी कसं कंट्रोल करू. तर त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण म्हणतायत, श्री भगवान वाच म्हणतायत, असंशयम महाबाहो मनो दूर निग्रह चलम. तू म्हणतोयस अर्जुना, पार्था हे अगदी बरोबर आहे, हे महाभाव अगदी बरोबर आहे की मन हे चंचल आहे. पण मनाचा जर एक निग्रह जबरदस्त केला, अभ्यास आहे तो कोणतेही, अभ्यास आणि वैराग्य या दोन गोष्टी जर एकत्र आणल्यास तर नक्की आपण आपल्या मनाला एक दिशा देऊ शकतो. मनामध्ये प्रचंड ताकद आहे. तर या पद्धतीने प्रकाश काउन्सिलर चॅनल मध्ये आपण आपल्या जर एक प्रौढ व्यक्तीला, मॅच्युअर्ड मिडल क्लास एज मधल्या माणसाला सुद्धा जर आपल्या मनावर ताबा ठेवणं अवघड आहे, तर आपली जी मुलं 1ली ते 10वी पर्यंत आहेत ती मायनर आहेत, ते अज्ञानी आहेत, चंचल आहेत. त्याचबरोबर मुलांच्या लाईफमध्ये शिक्षणाचा, त्याच्या आरोग्याचा, त्याच्या मानसिकतेचा, आपल्या घरातल्या वातावरणाचा, अनेक गोष्टींचा प्रभाव त्याच्या जीवनावर पडत असतो. तर आपण प्रकाश काउन्सिलर चॅनलच्या माध्यमातून अशा काही आयडिया समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. जर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ मॅक्झिमम आपल्या जवळच्या लोकांना तुम्ही शेअर करा आणि परत आपण नवीन एका विषयामध्ये भेटू. तोपर्यंत